नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखाकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर राज्याचे वने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार अधिक सजग झाले असून त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू केली आणि पराभवाची कारणे मीमांसा करीत आहेत। अशातच भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिव वैभव पिंपळशिंदे यांना त्यांच्या पदावरून तसेच पार्टीतून निष्कासित करण्यात आल्याचे काल भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे कळवण्यात आले। नेमके कारण काय, तर पोंभुर्णा तालुक्यातील 15 गावांना पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत होते। याविरुद्ध वैभव पिंपळशिंदे यांनी शिवसेनेच्या मदतीने आंदोलन उभारले होते आणि त्याचाच फटका म्हणून त्यांना पार्टीतून निष्कासित केले आहे। यानंतर वैभव पिंपळशिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की जर चांगल्या कामासाठी मला निष्कासित केलं जात असेल तर असे कृत्य मी वारंवार करेल। शेवटी हा प्रश्न जनतेचा आहे। सध्या शेतीचा हंगाम सुरू असून येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे। अशातच राजुरा तालुक्यातील गोवरी येथील एक शेतकरी कुटुंब आपल्या 2 वर्षाच्या बाळाला घेऊन शेती कामात जुंपल्याचे विदारक चित्र या परिसरात दिसत आहे। या बाळाला पाळण्यात टाकून हे जोडपं शेतीच्या कामात गुंततात, त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांच्या व्यथा काही संपता संपेना असे चित्र राज्यात सर्वत्र आहे। बहुचर्चित बल्लारशा येथील मालू यांच्या दुकानावर पेट्रोल बॉम्बचा हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणात मुख्य आरोपी सूरज गुप्ता याला नागपूर येथील धरमपेठ येथून अटक करण्यात आली असून त्याला पुढील कारवाईसाठी बल्लारशा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चंद्रपूर येथील युवा जिल्हा सेना प्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरून 40 जिवंत कारतूस जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली। त्यासोबतच त्यांच्या घरून तलवार आणि वाघनगासारखे साहित्य आढळून आल्याने विक्रांत सहारे यांचे तार नेमके कुठे जुळले आहे याचा तपास पोलीस करीत आहे। एकूण 27 लाखाच्या जवळपास मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विक्रांत सहारे सोबत अन्य 2 आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहे। अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून काही गावांचा मुख्यालयाशी संपर्कही तुटला आहे। तरी पण अनेक दुचाकी आणि 4 चाकी वाहने धोकादायक स्थितीत असलेल्या पुलावरून जाताना दिसून येत आहे आणि त्याचे अपघात घडतानाही दिसत आहे। अशातच एक व्हायरल व्हिडिओ समोर आला असून एक वृद्ध व्यक्ती ओसंडून वाहणाऱ्या नाल्यावरून जात असताना त्याचा तोल गेला आणि तो पुरात वाहून गेला। अशा अनेक घटना घडत असल्यानंतरही आणि प्रशासन सूचना करत असतानाही नागरिक जीव धोक्यात घालताना दिसून येत आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे एका शाळकरी मुलीला वारंवार त्रास देणाऱ्या रोड रोमिओला त्या शाळकरी मुलीने सर्व समक्ष चांगला चोप दिल्याची घटना उघडकीस आली आहे। ही विद्यार्थिनी खेडेगावातून धामणगाव येथे बसने येणे जाणे करते आणि बस स्टँडवरून ती महाविद्यालयात पायी जाते। याचाच फायदा घेत हा रोड रोमिओ नेहमी तिची छेड काढायचा। अखेरीस हा प्रकार असह्य झाल्याने तिने आरडाओरडा करून नागरिकांना एकत्र केले आणि त्यांच्या समक्ष चांगला चोप दिला। युवा तरुण तरुणीतले आकर्षण दिवसेंदिवस वाढत चालले असून हे तरुण तरुणी एकांताच्या शोधात असतात। अशातच अमरावती शहरातील साईनगर आणि सातुर्णा भागात अशा तरुण तरुणींची गरज लक्षात घेत काही कॅफेवाल्यांनी त्यांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करून दिली होती आणि त्या बदल्यात ते त्यांच्याकडनं जास्ती पैसे उकळायचे। याची कुणकुण अमरावती दामिनी पथकाला लागताच त्यांनी 2 कॅफेवर धाड टाकत 14 तरुण तरुणींना ताब्यात घेतले आणि राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या नातेवाईकांना बोलावून प्रतिबंधात्मक कारवाई करत समज दिली। कुरखेडा तालुक्यातील खरमटटोला येथील एका तरुणीची यशोगाथा खरंच वाखाणण्यासारखी आहे। ही मुलगी ग्रामीण भागातून असून अभ्यासात हुशार होती। त्यानंतर तिचे लग्न लावून देण्यात आले। त्यानंतरही तिच्यातली जिद्द आणि चिकाटी संपली नव्हती। तिला पुढे शिकायचे होते, त्या कामी तिच्या पतीने तिला साथ दिली। त्यानंतर या मुलीने MPSC परीक्षा देत उपनिरीक्षक पद मिळवत यश संपादन केले। दुशीला शिंदे वय वर्ष 35 असे या विवाहितेचे नाव असून अनेक संकटावर मात करीत तिने हे यश संपादन केल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे। वणी-वरोरा मार्गावर असलेल्या वर्धा नदीच्या पुलावरून एका 28 वर्षीय तरुणीने उडी मारत आपली जीवन यात्रा संपवली। माधुरी अरुण खैरे असे या युवतीचे नाव असून काही वर्षापूर्वीच तिची आई आणि वडील यांचा मृत्यू झाला होता आणि ती भावासोबत राहत होती।
डिफार्म करत असताना तिने हे आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे कारण अद्यापही कळू शकले नाही। पुलावर तिने पर्स, मोबाईल आणि इतर वस्तू ठेवून नदीवरून उडी मारली। गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या एकमेव वडसा येथील रेल्वे स्टेशनवर कोच डिस्प्ले नसल्यामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडत आहे आणि याचा फायदा चोरटे घेत असून खिशे कापून ते प्रवाशांची रक्कम आणि दागिने लंपास करीत आहे। वास्तविकता रेल्वे स्टेशनवर कोणता डब्बा कुठे येईल याची कल्पना देणारे फलक लावायला पाहिजे, परंतु मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव वडसा या रेल्वे स्थानकावरील ही व्यवस्था नसल्याने नागरिक प्रचंड संताप व्यक्त करीत आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।